यांनी आपलं खातं उघडलंय एका धाबेने. धावसंख्येमध्ये 1 ने बाद, धावसंख्या होते ती 2. एक वेगाचा बादशाह आहे तर दुसरा अगदी वेगवान फटक्याचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं. एका बाजूने आपण पाहतोय विश्वजित ठाकूर ज्यांनी कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय, तर दुसऱ्या बाजूने महेश नानगुडेने काही कमी कालावधीमध्येच आपल्या भागाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं नाव मोठं केलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला जे नेऊन ठेवलंय. तर दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहतोय धनंजय बिनताडे सारखा एक अनुभवी खेळाडू त्यांच्या बरोबरीने आहेत. हमराज मृत्युंजय ऋषी जोरी सरांच्या अध्यक्षतेखाली हा संघ आपल्याला वारंवार खेळताना पाहायला मिळालेला आहे. आणि ऋषी जोरी सरांचं देखील कौतुक करावं लागेल. ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित घेऊन सातत्याने अगदी महाराष्ट्रभर, संपूर्ण मुंबई नगरीच्या बाहेर देखील मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना खेळण्याची संधी देत आहेत. पहिलं षटक सुरू आहे. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू धनंजय यांच्यासाठी. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने इथे चेंडू खेळला जातोय. म्हणावं तसं टायमिंग इथे करता आलं नाही. वेग आहे आणि त्याचमुळे एवढा टायमिंग इथे जुळून आला नाही. पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. वाईट +2. आताच्या मोफतच्या 3 धावा म्हणता येतील. ज्यावेळेस आपण पाहतो ना की एखाद्या गोलंदाजाला विकेट प्राप्त होते, त्यानंतर गोलंदाज अतिवेगाचा वापर करतो आणि त्यामध्येच दिशा कुठेतरी भरकटली जाते. अगदी यष्ट्यांच्या बाहेर, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्यामध्ये वाईट +2 अशा 3 धावा. धावसंख्येत 3 ने बाद, धावसंख्या 6. इथे देखील वेगवान चेंडू आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं पुढचा चेंडू पुन्हा एकदा फार वेगात, फार वेगात. इथे देखील आपण पाहतोय जोरदार अपील तर केलंय, परंतु ते अपील फेटाळून दिलं जातं. परंतु काय वेग आहे हा. बॅट अगदी आपण पाहतो ना की फिरवस तोपर्यंत शरीरावरती आदळलेला चेंडू, फार भन्नाट वेग आहे. अगदी स्पीडोमीटर जर असं ना तर ते स्पीडोमीटर देखील का इथे ब्रेक झाला असं, म्हणजे इतका भन्नाट वेगात आहे. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला, इथे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित, ते देखील म्हणले असे काय वेगवान चेंडू आहे. अशा चेंडूवरती प्रहार करणं भल्यांचं काम नाहीये. पुन्हा एकदा तोच वेग पाहायला मिळाला. महेश नानगुडेची विकेट मिळवल्यानंतर जो वेग आणि जी लाईन आणि लेंथ आपण विश्वजित ठाकूर यांची पाहिली, अप्रतिम अशी गोलंदाजी. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. पहिलं षटक इथे संपुष्टात येतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय कोथोड या संघाची धावसंख्या होती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अप्रतिम असं नियोजन, आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. मुळशी करंडक 2025 मध्ये. मुळशी करंडक 2025 ही स्पर्धा आपण एक देखणं आणि सुसज्ज असं मैदान आणि त्यामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा आपण सातत्याने गेले 3 दिवस आपण ही स्पर्धा असा शेवटचा दिवस आहे आणि त्या दरम्यान आपण सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं देखील मनपूर्वक असं स्वागत केलंय. मुळशी करंडक 2025 स्पर्धा सहभागी सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर ऑफलाईन ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. राज रणदिवे सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. घर बसल्या ते देखील ऑनलाईन ही स्पर्धा बघतायत आणि सर्व आयोजकांना देखील त्यांच्या माध्यमातून इथे शुभेच्छा कळवल्या आहेत. राज रणदिवे सरांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने विशेष करून आभार. मॅच क्रमांक इथे 3 ला आपण पाहतोय विजेत्या 2 संघांमध्ये ही लढत आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालंय. गोलंदाजी मार्कवरती रत्नदीप या देखील गोलंदाजाकडे वेग आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव धनंजय यांच्या बॅटमधून येते. धावसंख्या होते ती 7 एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु इतका वेगवान चेंडू इथे बरोबर बॅटवरती येऊ शकत नाहीये. ते टायमिंग जुळू शकत नाहीये आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल आहे.
वारजे भागातील देखील काही प्रेक्षक, त्यामध्ये युवराज भाऊ मोकर, त्याचबरोबर गोपाळ भाऊ चौगुले आणि परशुराम भाऊ हुसकोटी हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील विशेष करून आभार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. दोन बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. पुन्हा एकदा अखोटप्प्याचा चेंडू आहे, परंतु उसळी काहीशी कमी आहे. एक धाव तर इथे वेगात पूर्ण झाली आहे. पंच इथे कळवतील. 22 स्वरूपाची एक धाव आहे. कधी कधी आपण पाहतो ना की सिमेंटची खेळपट्टी आहे, कधी कधी चेंडू अतिरिक्त उसळी घेतो, तर कधी उसळी देखील कमी असते. सबमरीन डिलिव्हरीज देखील आपण पाहिल्यात, कधी बाउन्सर देखील अतिरिक्त पाहिलाय. एक एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 9 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली गेली, परंतु संपर्क इथे होऊ शकत नाहीये. मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी संविधान ग्रुप डॉन 11 या संघाकडून पाहायला मिळते. कारण पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये तब्बल 73 धावेंपर्यंत मजल भरतदादा टिंगरे ग्रुप या संघाने तिथे मारली होती, परंतु इथे गोलंदाजी अप्रतिम आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, अगदी जागेवरती चेंडू उभा राहिला असं म्हणता येईल आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे गोलंदाजांनी झेल टिपलाय. अजून एका विकेटचा पत्ता नोंद. शुभम शेख इथे होतील बाद. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम शेख इथे बाद होत आहेत. अजून एक निराशा इथे पाहायला मिळाली आहे. म्हणावं तशी बॅटिंग इथे शुभम शेख यांची पाहायला मिळाली नाही. महेश नानगुडे बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मयूर कारंडे, मॅन फ्रॉम वडगाव धायरी. अजून एक बाहुबली बॅटर इथे मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हे मैदान काहीसं पूरक आहे. आपण सातत्याने या गोष्टीची चर्चा केली आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं असेल की आदित्य जाधव, त्यानंतर आपण पाहिलं असेल रोहित खरात. महेश नानगुडे कुठेतरी अयशस्वी ठरलेत, परंतु मयूर कारंडे अजून एक तितकाच ताकदवान बॅटर मैदानामध्ये येत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ते रत्नदीप वेगाचा वापर इथे करतात. अचूक टप्पा इथे हेरतायत. पुढचा चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश शॉट फाईन लेग मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाते. मयूर कारंडे यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाची धावसंख्या होते 2 बॅटर बाद 10 धावा. दोन षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण संविधान ग्रुप डॉन 11 या संघाकडून दोन्ही गोलंदाजांची पाहिली आहे. त्यामध्ये विश्वजित ठाकूर असू द्या, त्याचबरोबर रत्नदीप यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती सचिन मोरे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. पहिला चेंडू अप्रतिम. ती बॅटच्या समोरून चेंडूला वळवलाय आणि संपर्क मात्र तिथे होऊ शकत नाही. सुरुवात तर चांगली केली आहे सचिन मोरे यांनी देखील. 10 धावा झाल्यात आतापर्यंत. 2 बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटच्या अगदी टोला इथे चेंडू लागतोय. ऑन साइडला चेंडू इथे मार्गस्थ झालाय, परंतु एकच धाव. जवळपास आतापर्यंत पहिल्या डावामधले 14 चेंडू हाताळले गेले, परंतु त्यामध्ये एकही चौकार नाहीये आणि एकही षटकार नाहीये. म्हणजे काय गोलंदाजी इथे झाली असेल. विश्वजित ठाकूर, रत्नदीप यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर सचिन मोरे इथे चेंडू वळवतायत. पहिले 2 षटकं वेगवान बघितली, आता इथे फिरकीपटूंना आमंत्रित केलंय. म्हणजे हीच गोलंदाजी आपल्याला सातत्याने देखील पाहायला मिळते. काहीशे बदल झालेत या संघामध्ये, परंतु जे बदल झालेत ते देखील संघाच्या फायद्याचे आहेत. पुढचा चेंडू इथे देखील गती परिवर्तन. चेंजअप पेस. टप्पा पडल्यानंतर इथे गती काहीशी कमी केली, चेंडूला उसळी देखील दिली आणि त्याचमुळे धनंजय भिंताडे यांना मात्र देखील हा चेंडू कळू शकला नाही. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. डॉट आहे. 11 धावा. पुन्हा एकदा गती परिवर्तन. व्हेरिएशन आहे, कधी बाहेर तर कधी आतमध्ये चेंडू वळवण्याची ताकद. इथे मात्र बॅटची हलकीशी एज आणि यष्टांच्या मागे टिपला जातोय झेल. धनंजय भिंताडे देखील इथे बाद होत आहेत.
back to the pavilion. धनंजय भिंताडे इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी वासिक शेख पुढे कॅम्प भागातील हा खेळाडू आहे. या देखील खेळाडूला आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना पाहिलंय. एक अनुभवी खेळाडू आहे. उशिराने आलेत परंतु आता गरज आहे संघाला. लेट पण थेट त्यांना बॅटिंग इथे करावी लागेल. अगदी डगआउट मधूनच सेट होऊन त्यांना मैदानामध्ये लागेल. पुढचा चेंडू इथे फुल टॉस आल्या आल्या संधी तर मिळाली होती परंतु त्या संधीचा फायदा घेता आला नाही. पंचांनी नो बॉलचा तर इशारा केलाय परंतु इथे नो बॉल आहे आणि 2 धावा इथे पूर्ण आहेत की नाही परंतु तिथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे रनआउट साठी. बीमर तर आहे. वासिक शेख इथे बचावले जातील परंतु मयूर कारंडे यांनी ही धाव पूर्ण केली आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. टेक्नॉलॉजी आहे. क्रिक लाईफ ची टीम आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसरे पंच अक्षय निर्मल सर आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. तिसरे पंच अगदी बारकाईने इथे पडताळणी करतायत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत ते घेऊन देखील येतील. क्लोज कॉल आहे त्याच्यामुळे पडताळणी ही व्यवस्थित झालेली कधीही चांगली आहे. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण करतोय. अक्षय निर्मल सर आहेत. अनुभवी आहेत. त्यांना ठाऊक आहे कुठल्या अँगलमध्ये पाहायचंय कशा प्रकारे तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवायचा आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ना जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याचा फायदा भरपूर चांगला पंचांना देखील होतो. कारण एवढा क्लोज कॉल जर इथे तिसऱ्या पंचांना एवढा वेळ लागत असेल तर मुख्य पंचांकडून आपण तेवढ्या अपेक्षा धरू शकत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर अगदी योग्य पद्धतीने केला जातो आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत तो निर्णय घेऊन येतील की इथे बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात की नाही याची पडताळणी होईल. परंतु वासिक शेख यांना पुढचा चेंडू फ्री हिट मिळेल याची मात्र शाश्वती आहे. कारण नो बॉल तर आहे. बीमर तर आहे परंतु इथे धावा पूर्ण आहेत की नाही इथे पडताळणी सुरू आहे. चला इथे तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय बॅटर इथे सेफ आहे. नॉट आउट. आताच्या 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि बीमरची एक बॉलची एकूण 3 धावा आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ धावसंख्या होते ती 14 धावा. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला वासिक शेख यांच्यासाठी परंतु तो चेंडू हातातून निसटला. बीमर पद्धतीचा हाताळला गेला. त्यामध्ये झेल देखील टिपला गेला. तो झेल टिपत असताना 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या आणि 3 धावेने धावसंख्येमध्ये इथे वाढ होते. 14 धावा झाल्यात. उघडा डोळे पहा नीट. मुळशी करंडक रबर बॉल क्रिकेट स्पर्धा झाली आहे. सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पाहूया. वासिक शेख यांना मिळालेलं हे जीवदान मिळालेली ही संधी त्या संधीचा इथे फायदा घेतला जाईल का. फ्री हिटचा चेंडू आहे. संधी तर निर्माण केली आहे. संधी तर आली आहे. त्या संधीचा इथे सोनं केलं जाईल का. पुढचा चेंडू वासिक यांच्यासाठी
हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. फ्री हिट कंटिन्यू आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. तिसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे. वासिक शेख अजूनही फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा डावी यष्टी, पुन्हा एकदा वाईट बॉल. अगोदरचे काही चेंडू जर आपण पाहिले तर सचिन मोरे यांनी अप्रतिमरित्या हाताळले. पहिल्या 3-4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव एक विकेट केली, परंतु त्यानंतरचे जे 2 चेंडू आहेत त्यासाठी मात्र अतिरिक्त धावा इथे खर्च केल्यात. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. म्हणावा तसा बॅटवरती येऊ शकला नाही. वेग काहीसा कमी होता. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उसळी देखील चेंडूने घेतली. अनइवन बाउन्स इथे आपण म्हणू शका. आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती 17. 3 बॅटर बाद आहे. काय गोलंदाजी इथे प्रत्येक गोलंदाज एकही चौकार अथवा एकही षटकार आलेला. पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू हाताळलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाची धावसंख्या 3 बॅटर बाद 17 धावा. 17 धावा 3 बॅटर बाद आहेत. गोलंदाजी मार्क वरती मगाशी आपण ज्या खेळाडूशी चर्चा केली की टेप बॉल, ज्या टेप बॉलचा पुणे शहरातील एक नामवंत नंबर 1 गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. वापर केलाय. पायावरती चेंडू आदळलाय. हलकीशी अपील केली आहे, परंतु या स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर द विकेट. LBWचा शिकार इथे बॅटर नसेल. अप्रतिम गोलंदाजी म्हणजे पहिल्या 3 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ना, बॅटरला रोखून ठेवण्यात त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून कासिफ संगमने देखील सुरुवात केली आहे. पहिला चेंडू वेगवान आणि त्यावरती शरीराचा घेतलेला वेध. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18. 18 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील पंचांचा इशारा येतोय. नो बॉलचा इथे इशारा तर केलाय. नो +1. आताचे एकूण 2 धावा आहेत. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. बघा किती बारकाईने लक्ष द्यावं लागतं. तिथे आपण पाहतोय समीर जोशी सर आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अनुभवी खेळाडू अनिल माळी सर देखील तिथे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पुन्हा एकदा वासिक शेख यांना संधी मिळते. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिटच्या चेंडूवरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. त्या देखील लेग बाय स्वरूपाच्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 22. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे पहिल्या डावातील, परंतु अजूनही एकही चौकार एकही षटकार नाहीये. 20 चेंडू झालेत आणि कोणालाही वाटलं नसेल की आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आलेला नाही, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बांधून ठेवलंय इथे बॅटरला, परंतु अजूनही वासिक यांच्याकडे वेळ आहे, क्षमता आहे. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावा इथे वारंवार येत आहेत. 23 धावा झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा म्हणावं तसा टायमिंग, म्हणावं तसा बॅट वरती चेंडू येऊ शकत नाहीये. वासिक यांच्या देखील शरीराचा वेध आहे. आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला असतो. परंतु इथे सुरुवातीला ज्या वेळेस धावा आल्या नाहीत, महेश नानगोडे बाद झाले, शुभम यांच्या देखील बॅटमधून धावा आल्या नाहीत, धनंजय बिनताडे देखील तिथे बाद झाले आणि मयूर कारंडे आणि वासिक यांच्या देखील बॅटमधून धावा आलेल्या नाहीये. म्हणजे सुरुवात खराब झाली, शेवटही काहीसा खराबच होतोय. मोठा फटका आलेला नाहीये. धावसंख्येमध्ये वाढ करणारा फटका इथे येणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा नो बॉल आहे.
हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळला अलॉंग द कार्पेट. तिथे आकाश आंगेट तैनात आहेत. एक धाव पूर्ण आहे दुसरीच्या प्रयत्नामध्ये. मयूर कारंडे होतील धावबाद. नो बॉल आहे. ओव्हरस्टेपिंगचा पुन्हा एकदा नो बॉल कळवला आहे, परंतु धावा घेण्यासाठीचा प्रयत्न आणि त्यामध्ये मयूर कारंडे होतील धावबाद. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर केला जातोय. नो बॉल आहे की नाही ते इथेच पडताळलं जाईल, परंतु मयूर कारंडे इथे धावबाद होतील हे मात्र नक्की आहे. मयूर कारंडे इथे धावबाद होतील. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद आणि आपल्या या स्पर्धेच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष मुळशी तालुका सुखदेव भाऊ मांडेकर यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, या व्यासपीठावरती होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत योगेशजी मारणे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तिसरे पंच निर्णय कळवतील. नो बॉल आहे. यस म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सुशांत गायकवाड वा पहिलाच चेंडू खेळण्यासाठी इथे आले आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती टो क्रशिंग यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली आहे. मोठे फटके आलेले नाहीयेत. अतिरिक्त धावा म्हणजे वाईट बॉल नो बॉलच्या धावा आल्या आहेत. फ्री हिटच्या संधी मिळाल्या, परंतु त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये. धावसंख्येत अजून एका धावेची वाढ. 27 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा झाल्यात. जर या 2 चेंडूवरती 2 बिग हिट आले तर एक फायटिंग स्कोर इथे म्हणावं लागेल, कारण अमराज मृत्युंजय संघाकडे देखील गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली गेली, परंतु इथे पुन्हा एकदा शरीराचा वेध आहे. आसिक शेख त्या लय मध्ये अजूनही दिसत नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. बघूया या शेवटच्या चेंडूवरती तरी मोठा काही येईल का. 28 धावा आहेत. एका बाजूने सुशांत गायकवाड, वासिक शेख 6 चेंडूंमध्ये 2 धावांवरती आहे, तर सुशांत गायकवाड एका चेंडूमध्ये 1 धाव. शेवटचा चेंडू या इनिंगचा. कासिफ संगम गोलंदाजी मार्क वरती. इथे सरळ बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल. हवाई सफर शेवटच्या चेंडूवरती आलाय. दमदार असरदार षटकार 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्या 6 धाव्यानंतर आपण पाहू शकता जी धावसंख्या झाली आहे ती 35 धावा झाल्या. 34 धावा झाल्यात. 35 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 35 धावा म्हणाव्या तशा अवघडही नाही आहेत आणि म्हणाव्या तशा सोप्याही नाही आहेत, कारण अमराज मृत्युंजय कोथरूड या संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. त्यामध्ये मिस्टर MPL निहाल तुसामत सारखा गोलंदाज आहे. त्याचबरोबर धनंजय भिंताडे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ललित चौधरींसारखा देखील आपण पाहतो एक फिरकीपटू आहे. त्याचबरोबर समीर जगताप सारखा एक अजून एक मिस्ट्री स्पिनर आपण म्हणू शकता. या गोलंदाजाकडे देखील ती क्षमता आहे. म्हणजे चांगले गोलंदाज आहेत. शुभम शेळके सारखा देखील एक गोलंदाज आहे ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. वासिक शेख सारखे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या 34 ते 35 धावा ज्या बनवायच्या आहेत या बनवणं देखील थोडंसं चॅलेंजिंग आहे. मॅच चांगली होईल, रंगतदार होईल. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच चांगल्या झाल्यात आणि तीच मॅच आपल्याला पाहायला मॅच जिंकत असताना क्वार्टर फायनल पर्यंत कोणता संघ इथे बाजी मारेल. एका बाजूने संविधान ग्रुप डॉन 11 ज्या संघामध्ये पाहिलेत मुंबई रायगड या भागातून देखील काही खेळाडू आलेले आहेत आणि प्रत्येक खेळाडूच्या नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकलेली आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये मोठ्या स्पर्धा सुरू असताना देखील हे खेळाडू इथे संविधान ग्रुप डॉन 11 या संघामध्ये दाखल झालेत.
त्यामध्ये विश्वजित ठाकूर सारखा मिस्टर JPL म्हणून देखील ज्यांना ओळखलं जातं ते देखील इन ॲक्शन आपण खेळताना पाहिलेत, ज्यांची भन्नाट गोलंदाजी आपण यूट्यूबद्वारे पाहिली आहे कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये, आणि तेच खेळाडू आज मुळशीमध्ये देखील दाखल झालेत. त्याचबरोबर रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून आकाश जांगेडी यांना देखील ओळख आहे आणि ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर मिस्टर आनंदवाडी आपल्याच भागातील रोहित खरात पहिल्याच मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग त्यांनी केली, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळवला, ते देखील खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर साहिल सारखे देखील खेळाडू आलेत ज्यांनी मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये पहिली स्पर्धा खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचा देखील किताब मिळवला आणि ते देखील यावर्षी येत्या 8, 9, 10 तारखेला जे मानाची ट्रॉफी आहे, मानाचा करंडक आहे, या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळते. म्हणजे ही स्टारकास्ट आहे आणि आज जे स्टारकास्ट आहे ती सगळी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला अमराज मृत्युंजय आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेक्स्ट मॅचचा कॉल इथे केला जाईल, टॉस इथे केला जाईल. एका बाजूला पहिल्या मॅचमध्ये जो संघ पराभूत झाला त्यांना अजून एक संधी आहे या स्पर्धेमधल्या आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी. सचिन ढवळे प्रहार 11 संघ आणि त्यांच्या विरोधात भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा टिंगरे सरकार ग्रुप. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मुख्य व्यासपीठाजवळ आपण लगेच यायचं आहे. 35 धावा जिंकण्यासाठी आहेत, 24 चेंडू आणि 35 धावा. चला सचिन ढवळे प्रहार 11 संघाचे संघनायक बाळा क्षीरसागर कॅप्टन लगेच या, आणि दुसऱ्या बाजूला भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा टिंगरे सरकार ग्रुप संघाचे संघनायक स्वतः सचिन ढवळे सर देखील आलेले आहेत. पुणे टेनिस बॉल नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय सचिन ढवळे सर, प्रहार 11 हा संघ. आणि आपण इथे सुखदेवदादा मंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय. भाऊंना विनंती असेल की आपण टॉस इथे संपन्न करायचा आहे. टॉस इथे संपन्न केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष मुळशी तालुका सुखदेव भाऊ मांडेकर यांचं शुभागमन झालं आणि याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला टिंगरे सरकार ग्रुप कॅप्टन स्वतः इथे कॅप्टन प्रशांत गायकवाड सर आलेत. आणि टॉस इथे कोणी जिंकलाय? टिंगरे सरकार ग्रुप या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय काय? गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. आणि प्रहार 11 सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला आपण मॅच कडे देखील वळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्क वरती, आकाश जहांगीर इथे, आणि पहिल्या चेंडूवरती आकाश जहांगीर इथे होतात बाद. डायमंड डकचे होतात शिकार. पहिल्या चेंडूवरती या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद होण्याचा विक्रम केलाय आणि निहाल यांना मिळतं यश. 0 या धावसंख्येवरती पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती या देखील मॅच मध्ये आकाश जहांगीर बाद होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील 0 या धावसंख्येवरती बाद झाले, जे पहिल्या चेंडूवरती ते बाद झाले होते. आणि या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू फेस करत असताना डबल माइंड खेळले असं म्हणावं लागेल. वेगवान चेंडू होता आणि त्याला अगदी सरळ बॅटने फॉलो थ्रू मध्येच निहाल तुसामत यांनी जो अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला धक्का देखील दिलाय. पहिलाच बॅटर इथे बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. मी मगाशीच सांगितलं की लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होतात आणि ती हाय व्होल्टेज मॅचला इथे सुरुवात देखील झाली आहे. न्यू बॅटर इन जीवित मात्रे. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. वा काय प्रयत्न आहे. उगाचच या खेळाडूच्या रील्स व्हायरल झालेल्या नाही आहेत. असे आगळे वेगळे प्रयत्न करून कित्येक वेळा झेल टिपलेले आहेत आणि मला वाटतं समर्थक कडू हे देखील आमच्याकडे दर्शवतात की या खेळाडूकडून काहीही घडू शकतं असे खेळाडू आहेत. आणि त्यांचं नाव आहे अमराज मृत्युंजय. या संघाचे सर्वा ऋषी जोरी सर. कित्येक व्हिडिओज या खेळाडूंचे देखील व्हायरल आहेत. कित्येक अशी झेल त्यांनी टिपलेले आहेत आणि तो प्रयत्न इथे या मैदानामध्ये देखील केला आहे, परंतु प्रयत्न थोडक्यात फसतोय आणि जीवित मात्रे यांना मिळालेलं जीवदान एका धावेवरती इथे मिळत आहे.
एक धाव, एक बॅटर बाद आहे आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, इथे रोहित खरात स्ट्राईकला सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर MPL म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. निहाल तुसामत उर्फ टुन्नू. इथे देखील फ्लिक केलाय, चेंडू हवेत आहे, वासिक तिथे फार दूरवरती. वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. रोहित खरात यांच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. चौकार मारला, परंतु निहाल यांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. लगेचच पुढचा चेंडू निर्धाव. धावा बनवणं देखील इथे मोठं चॅलेंज आहे. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. 35 धाव्यांचा इथे पाठलाग आहे. 5 धावा झाल्यात, एक बॅटर बाद आहे. ऋषी जोरी प्रत्येक खेळाडूला तिथे सूचना देत आहेत कशा पद्धतीने आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. अतिरिक्त उसळी इथे घेतली आहे. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा तर इशारा केलाय. व्हाईट बॉल दिलाय, परंतु पंचांचा या निर्णयाला इथे चॅलेंज दिलाय. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर केला जाईल. ऋषी जोरी सरांनी लगेचच तिथे पंचांकडे दाद मागितली आहे. जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर अक्षय निर्मल सर तिथे तैनात आहेत आणि तिसरे पंच आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आपण पाहू शकता मुळशी करंडकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या देखील इथे मैदानामध्ये त्यांचं अनावरण केलं जात आहे. तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्याला कळवतील की इथे चेंडू व्हाईट बॉल आहे की नाही, फेअर डिलिव्हरी आहे की नाही. दाद तर मागितली आहे, रिव्ह्यूचा तर वापर केला आहे. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला आणि त्या रिव्ह्यूचा योग्य तो वापर योग्य त्या वेळी करणं देखील तितकंसं गरजेचं आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिषदादा मारणे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत इथे केलं जात आहे. आशिषदादांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वारंवार आपल्याला ही विनंती केली जाते. त्याचबरोबर आपल्या भागातील युवा उद्योजक योगेशजी मारणे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि पंचांचा इथे निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. पंचांनी इथे जो निर्णय कळवला होता फेअर डिलिव्हरी त्या दरम्यान कळवली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5च धावा झाल्यात. एक बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं की या 35 धावा बनवणं हे देखील फार अवघड आहे, कारण गोलंदाज देखील तितकेच आहेत. चांगली गोलंदाजी इथे करतायत आणि वेळोवेळी क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल आहे. बदल केला जातोय. कधी क्षेत्ररक्षक इकडचे तिकडे बदलले जात आहेत. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आता इथे आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट वरती तैनात केलाय. इथे बॅकफुटला गेले, चेंडूला फोर्स केलाय आणि बॉल देखील इथे वा 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 वा, परंतु स्वतः क्षेत्ररक्षकांनी कळवलंय की त्यांचा स्पर्श इथे बाउंड्री लाईनला झालाय. प्रयत्न चांगला आहे, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावांसाठी. प्रयत्न चांगला केलाय. महेश नानगुडे तिथे तैनात होते. अगदी मागच्या दिशेने पळत गेले. एका हातामध्ये झेल टिपला, परंतु त्यांचा स्पर्श बाउंड्री लाईनला झालाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. या षटकारानंतर थोडस काहीसा जमेची बाजू आपण म्हणू शकतो की इथे संविधान ग्रुप डॉन 11 या संघाच्या बाजूने हा सामना काही अंशी झुकलाय, परंतु संपलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा, एक बॅटर बाद. नेल्सन धावसंख्या आहे. एक षटक पूर्ण झालंय. 11 धावा झाल्यात. एक बॅटर देखील इथे बाद झालाय. आपली स्पर्धा मुळशी भागामध्ये आणि हा मुळशी करंडक 2025 रबर बॉल क्रिकेटचं एक भव्य दिव्य आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न केलं जात आहे. मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती आपल्याला लाभते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष मुळशी तालुका
सुखदेव भाऊ मांडेकर यांचं देखील शुभागमन सकाळच्या सत्रामध्ये झालंय. त्याचबरोबर युवा उद्योजक योगेश भाऊ मारणे यांचं देखील इथे शुभागमन होतं. या दोन्ही अतिथींचं पुन्हा एकदा मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. समीर जगताप इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. समीर जगताप अजून एक मिस्ट्री गोलंदाज. या गोलंदाजाकडे क्षमता आहे चेंडू वळवण्याची देखील. पहिला चेंडू इथे प्लेड ऑन, शरीराचा भेद आणि त्यानंतर यष्टा इथे उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी होईल गुल. दुसऱ्या विकेटचं पतन. जीवित मात्रे डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. जीवित मात्र इथे बाद होत आहेत आणि मैदानामध्ये ज्यांचं आगमन होत आहे ते रोहित ननावरे. या देखील खेळाडूकडे मोठ्या फटक्यांची ताकद आहे. रोहित ननावरेंनी देखील कित्येक दशक सांगवी PWचं मैदान गाजवलेलं आहे. सांगवी भागातील हा खेळाडू आणि अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची देखील बॅटिंग आपण पाहिलेली आहे. इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. कशा पद्धतीने इथे बॅटिंग केली जाईल कारण तितकाच ताकदवान. मी मगाशी सांगितलं की समीर जगतापला पटकन रीड करणं हे फार अवघड आहे. मिस्ट्री गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच्यातच जीवित मात्रे यांना प्लेड ऑन केलंय त्यांनी. पुन्हा एकदा वा सुरेखरित्या. टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठल्या दिशेला वळेल या बॅटरला थोडा इथे मोठा प्रश्नचिन्हच आहे. कशा पद्धतीने इथे चेंडू वळतोय याकडे देखील बारकाईने लक्ष देणं फार गरजेचं असणार आहे कारण समीर जगताप या गोलंदाजाने देखील कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला जिंकून देखील दिलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव. दोन्ही चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेल्या नाही आहेत. 11 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा इथे शरीराचा भेद. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु वेळेस नकार. काय गोलंदाजी इथे समीर जगताप यांची. पहिले 3 चेंडू एकही धाव खर्च झालेली नाहीये. नो स्कोरिंग मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी वाटलं की वन साइड मॅच होईल की काय परंतु शेवटच्या चेंडूवरती जो षटकार खेळला ना त्यामुळे एक फायटिंग स्कोर झाला आणि फाईट देणारी गोलंदाजी इथे दुसऱ्या डावामध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाकडे देखून पाहायला मिळते. पुढचा चेंडू समीर यांचा. पुन्हा एकदा सुरेखरित्या टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी गुलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक चेंडू सरळ यष्टीरक्षक ऋषी जोरी सरांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव आणि ते देखील बबन ननावरे असू द्यात या बॅटरच्या विरोधात. काहीशी कानमंत्र काहीशी चर्चा रोहित खरात तिथे देत आहेत कशा पद्धतीने इथे खेळायचं आहे परंतु या गोलंदाजाला रीड करणं या गोलंदाजाला ओळखणं हे फार मोठं चॅलेंज आहे. मिस्ट्री गोलंदाज आहे. सुरुवातीपासूनच माहिती दिली आहे गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. त्याचबरोबर शॉर्ट फाईन शॉर्ट लेग आहे असं म्हणता येईल. त्याचबरोबर शॉर्ट कव्हर इथे देखील वा सुरेख. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळतंय की काय. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आहेत. आपण पहिल्या सत्रामध्ये विश्वजित ठाकूर यांना पाहिलं वेगवान गोलंदाज. त्याचबरोबर आपण पहिल्या इनिंग मध्ये कासिम संगम यांना देखील पाहिलं. एक चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहिली आणि पहिला निर्धाव षटक समीर जगताप यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या. विकेट मेडन टाकण्याचा विक्रम त्यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवला आहे. मुळशी करंडकाची चर्चा या गोष्टीसाठी देखील केली जाईल की या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये आपल्याच पुण्यातील एक चांगला गोलंदाज एक मिस्ट्री गोलंदाज ज्याचं नाव समीर जगताप ज्याने मैदान गाजवलंय एक निर्धाव मेडन ओव्हर आपल्याला या मैदानामध्ये टाकताना या स्पर्धेमध्ये टाकताना पाहायला मिळाली आहे. विकेट मेडन
आता या मॅच मध्ये कलाटणी घेतली आहे. या मॅच मध्ये अजून उत्सुकता वाढत चालली आहे, कारण 2 षटकं संपली आहेत आणि या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय की 11 धावा आणि 2 बॅटर बाद आहेत. उरलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावांची 24 धावांची अजूनही गरज आहे. समीर जगताप आपल्यासाठी एक पारितोषिक आलंय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिष दादा मारणे यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर प्रशांत गायकवाड यांच्याकडून देखील समीर जगताप यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. असं पाहिजे, जो चांगला ज्याने चांगली कामगिरी केली आहे त्याला इथे कॅश प्राइजने देखील सन्मानित केलं जात आहे. आणि इथे जो कानमंत्र देण्यात आला आहे, म्हणजे प्रशांत गायकवाड यांनी इथे या पारितोषिकाची घोषणा केलेली आहे की ज्या गोलंदाजांनी इथे चांगली गोलंदाजी केली आहे, म्हणजे समीर जगताप यांच्यासाठी प्रशांत गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि आशिष दादा मारणे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 2 षटकं संपले आहेत, 11 धावा झाल्या आहेत, 2 बॅटर बाद आहेत. इथे आता शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. पाहूया कुठला संघ इथे बाजी मारेल आणि कुठला संघ इथे पराभूत होईल. गोलंदाजी मार्कवरती शुभम शेळके, स्ट्राईकला असतील रोहित खरात. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू इथे शॉर्ट ऑफ पूल केलाय, पूल होईल सक्सेसफुल. बॉल देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती शुभम याचं स्वागत केलंय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा देखील अर्धा डझन मिळतील. 6 धाब्याने जी उत्सुकता वाढत चालली होती ना लो स्कोरिंग मॅचची, पहिल्या फटक्यामध्येच कुठेतरी पुन्हा एकदा बाजी मारली आहे संविधान ग्रुप डॉन 11 संघाने देखील. 6 धाब्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. पुन्हा एकदा काय फटका तिथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. ज्या पद्धतीने मगाशी समीर जगताप यांनी गोलंदाजी केली, 2 मान्यवरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलं समीर यांच्यासाठी. आता रोहित खरात यांच्या 2 षटकारांसाठी स्वतः प्रदीप नैनीत उर्फ डॉन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ते कॅश आहे, नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. बॅक टू बॅक 2 इथे षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जर तिसरा आला तर अजूनही पारितोषिक वाढू शकतं, परंतु पाहूया कशा प्रकारे इथे कमबॅक शुभम करतील, कारण काहीसा कानमंत्र ऋषी जोरी सरांनी देखील दिला आहे. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर पुन्हा एकदा संविधान ग्रुप डॉन 11 या संघाने काहीशी पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वासिक शेख इथे झेल जवळपास टिपला होता, परंतु तिथे स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्नात बबन नन्नावरे तिथे बाद होतील. वासिक शेख यांचं कौतुक करावं लागेल, डायव्हिंग एफर्ट दिला, परंतु ज्यावेळेस चेंडू हातात बसला, ज्यावेळेस डायव्हिंग केली गेली, त्यावेळेस मात्र हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव मिळेल. रोहित यांना जीवदान मिळत आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. तिसरा बॅटर इथे बाद होईल आणि धावसंख्या इथे आपण पाहिली तर 24 धावा झाल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मुजम्मेल इथे नॉन स्ट्राईकला आहेत, स्ट्राईकला रोहित खरात आहेत. चला बबन लवकर या बाहेर. पुन्हा एकदा पॅकफुटला गेलेत. इथे पुन्हा एकदा संधी. आकाश आणि आकाश यांनी टिपलाय झेल.
मगाशी संधी निर्माण केली, मगाशी संधी गमावली, परंतु आता इथे मात्र आकाश काळे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अजून एका विकेटचं पतन. सेट बॅटर इथे बाद झालेत. रोहित करात चौथा बॅटर. बॅक इथे बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. आता एक विक्रम या मुळशी करंडकामध्ये होतोय. विश्वजित ठाकूर ज्या खेळाडूला आपण कित्येक वेळेस युट्यूबद्वारे बघितलेला आहे आणि पहिल्यांदा ही गोष्ट एवढ्या वर्षामध्ये झाली आहे की विश्वजित ठाकूर पहिल्यांदा इन ऍक्शन बॅटिंग मध्ये आपल्याला खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्यांदा ते मैदानामध्ये उतरतात. या मुळशीमध्ये हा विक्रम नोंदवला गेलाय. टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या, कुठली स्पर्धा असू द्या, त्यामध्ये विश्वजित ठाकूर कधी आले नव्हते, आज आलेत आणि त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे आणि त्याचं श्रेय प्रदीप नैनेत उर्फा डॉन यांना देखील द्यावं लागेल. विश्वजित ठाकूर इथे मैदानामध्ये येत आहेत. शुभम शेळके इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 षटकारानंतर कुठेतरी कमबॅक करताना वाटले, परंतु आता इथे 24 धावा आहेत. 11 करायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. पुन्हा एकदा पलटवार केलाय हमराज मृत्युंजय कोथुड या संघाने देखील. विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या या नावाने त्यांना ओळखलं जातं. शुभम शेळके इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. 8 बॉल 11. इथे देखील बॅकफुटला गेले. कलात्मक फटका खेळलाय ऑन साइडला. तिथे मयूर कारंडे तैनात आहेत. एक धाव पूर्ण आहे. काहीसा फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न केलाय. भाग मिल्का भाग. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. तिसरं षटक थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 26 धावा झाल्यात. 4 गडी इथे बाद आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इथे चॉप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू इथे हाताळला जातोय. षटकाची समाप्ती होतीये. शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये. लो स्कोरिंग मॅच. कोणालाही वाटलं नसेल की 35 धावा आहेत, प्रतिस्पर्धी संघ इतका बलाढ्य आहे, मॅच कधीच संपून जाईल. परंतु प्रेक्षकांना मी सुरुवातीपासून माहिती देतोय की हमराज मृत्युंजय संघ देखील तितकाच नावाजलेला आहे. तितकेच चांगले गोलंदाज आहेत आणि या गोलंदाजांकडे देखील क्षमता आहे 35 धावांमध्ये रोखण्याची आणि तो रोखण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकापर्यंत अजूनही सुरू आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत. मुळशी तालुक्यामधील क्रिकेट तुम्हा सर्वांना माहितीच आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा फार मोठा इतिहास इथे देखील लिहिला जातो. प्रत्येक सीझन मध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात आणि त्यामध्येच आता रबर बॉल क्रिकेटने देखील सुरुवात केली आहे. मुळशी करंडक 2025 ही देखणी स्पर्धा या भव्य दिव्य ग्रासमय मैदानामध्ये पाहायला मिळते. मुंबईसारख्या भागामध्ये रबर बॉल मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. तिथे मैदानाची संख्या फार कमी आहे आणि जरी असले तरी फार छोटी आहेत. परंतु पुण्यनगरीमध्ये आल्यानंतर मोठी मोठी मैदान आहेत, ग्रासमय मैदान आहेत, सिमेंटची खेळपट्टी आहे, सुसज्ज असं मैदान आहे. वातावरण देखील इथे खेळाडूंना पोषक आहे आणि अशा वातावरणामध्ये मुळशी करंडकाचा एक रंगारंग सोहळा देखील रंगला जातोय. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. ललित चौधरी इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. मिस्ट्री गोलंदाज, फिरकीचा जादूगर आणि या जादूगराला इथे आमंत्रित केलंय. काय घडेल आणि काय बिघडेल, कोण बाजी मारेल आणि कोण इथे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल आणि कोणाला, त्यासाठी अजूनही वेळ पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल. पहिला चेंडू इथे बॅटच्या समोरून वळवलाय, परंतु वळण काहीसा अतिरिक्त आहे. वाईट बॉलचा इशारा केलाय, परंतु इथे जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला जाईल. पंचांना इथे चॅलेंज दिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतोय आणि पंचांनी वाईट बॉल कळवलाय, परंतु ऋषी जोरी सर त्यांना ठाऊक आहे जो एक रिव्ह्यू आहे तो योग्य वेळेस वापरणं गरजेचं आहे. एक एक धाव देखील महत्वाची आहे आणि त्यासाठी इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. येस, इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. अक्षय निर्मल सर टेक्नॉलॉजीचा वापर करतील. मुख्य पंचांना जे चॅलेंज दिलंय ते योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय की नाही याची पडताळणी इथे केली जाईल. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. कित्येक खेळाडू आता मोबाईल स्क्रीनवरती देखील पाहत असतील की हा वाईट बॉल आहे की नाही, परंतु तिसरे पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला देखील मान्य करावा लागेल. तुमचा मोबाईल नाही तर तिसरे पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागेल.
आणि चला इथे मुख्य पंचांचा निर्णय योग्य आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. अजूनही विजयासाठी 6 चेंडू 8 धावा. इथे बॅटच्या समोरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. इथे चेंडू निर्धाव. डॉट. फ्लाइटेड गोलंदाज आहे. म्हणजे आपण पाहतो ना की जो फ्लाइट दिला जातो हवेमध्ये तरंगणारा चेंडू इथे हाताळलाय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मुझम्मिल यांचा फसतोय. मॅच संपलेली नाहीये. रोमहर्षक मॅच आहे. काय या खेळाडूंची एवढी मागणी आहे? काय या खेळाडूंना आपण पाहण्यासाठी जमा झालात याचं उत्तर ते खेळाडू देखील देत आहेत. आम्ही हरण्यासाठी नाही तर हा मुळशी करंडक जिंकण्यासाठी आलोय हे चित्र आपल्याला मैदानासमोर आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन. काय चेंडू वळवलाय. कोणालाही वाटलं नसेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय. क्रिकेट मधली आत्महत्या. विश्वजित ठाकूर होतील इथे धावबाद. अजून एका मोठ्या विकेटचं पतन. अजून एक बॅटर. इथे 5वा बॅटर विश्वजित ठाकूर धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. विश्वजित ठाकूर यांचा खेळ आपण सर्वजण पाहण्यासाठी आले होते परंतु ते धावबाद झालेत. हरकत नाही. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे देखील. विश्वजित ठाकूर ज्या पद्धतीने खेळण्यासाठी आले जी परिस्थिती होती ती परिस्थिती हाताळण्याची त्यांना देखील सवय आहे. परंतु तिथे धावबाद होत आहेत तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी तितकेच अनुभवी बॅटर मैदानामध्ये समर्थ कडू इथे बॅटिंगसाठी येत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. अनुभवी आहेत. वयाची 40 उलटलेले खेळाडू आहेत. 40+ खेळाडू आहेत की आयुष्याची फर्स्ट इनिंग त्यांनी खेळून काढली आहे. आता त्यांची आयुष्याची दुसरी इनिंग देखील आहे. समर्थ कडू एक अनुभवी बॅटरला इथे आमंत्रित करण्यात आलंय. ही परिस्थिती हाताळण्याची संधी त्यांच्याकडे देखील येते. मुझम्मिल यांच्या समोर एक कडवं आव्हान आहे ज्याचं नाव आहे ललित चौधरी. 2 बॅटर इथे आपला क्लास दाखवत आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज. 4 बॉल 8. काय गोलंदाजी केली आहे ललित यांनी. मागच्या षटकामध्ये शुभम यांच्यावरती जे आक्रमण करण्यात आलंय 2 षटकार वगळता अप्रतिम अशी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने देखील केली आहे. 4 चेंडू 8 धावा. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांकडे ती संधी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे आपण पाहतोय. पुढचा चेंडू ललित यांचा. पुन्हा एकदा फुल टॉस. समोरच्या दिशेने उडवलाय. फटका फसतोय आणि तिथे मात्र काय घडतंय. झेल टिपला जाईल. निहाल तुसामा झेल टिपतायत आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर मुझम्मिल देखील होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. 6वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. दुग्धज ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. धनंजयजी शिंदे साहेबांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मुळशी करंडक 2025 मध्ये शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावा. बघा सामना कधी इकडे तर कधी तिकडे जातोय. मागच्या षटकामध्ये शुभम यांच्यावरती आक्रमण चढवलं त्यावेळेस कुठेतरी वाटलं की संविधान ग्रुप डॉन 11 हा संघ बाजी मारेल परंतु त्यानंतर जे कमबॅक करण्यात आलं ललित याला त्यासाठीच राखून ठेवलं होतं की शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस संघ अडचणीत येईल त्यावेळेस इथे आपल्या गोलंदाजीची जादू आपल्या फिरकीची जादू दाखवत असताना संघाला कमबॅक करून देखील दिलं जाईल. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आणि बॅटिंगसाठी येत आहेत ते साहिल आणि या साहिल यांच्यावरती ती जबाबदारी इथे सोपवली जाते. साहिल यांच्याकडे देखील ती ताकद आहे क्षमता आहे. मी मगाशी सांगितलं या संघाकडे फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. साहिल मानाच्या करंडकामधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्याचबरोबर नुकतीच पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील इन फॉर्म बॅटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ते स्ट्राईकला सज्ज होत आहेत तर गोलंदाजी मारते फिरकीचा जादूगार. इथे मात्र मोठा फटका खेळलाय आणि आल्या आल्या आपला क्लास दाखवतोय. काय या खेळाडूला रबर बॉल स्पेशलिस्ट इन फॉर्म बॅटरची ओळख मिळाली आहे. साहिल यांच्या बॅटमधून गगनाला गवसणी घालणारा फार दूरवरचा षटकार 6 धावेंसाठी.
या षटकारानंतर धन्यवाद. या षटकारानंतर पुन्हा एकदा सामन्याने घेतलेली कलाटणी. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर से उपरवाला मॅच, सुपर ओव्हर मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. रोमहर्षकता वाढत चालली आहे. जे बसले होते ते उभे राहिलेत, उभे होते ते चालायला लागलेत, चालत होते ते पळायला लागलेत. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय मॅच रंगली आहे. 2 बॉल 2. पुढचा चेंडू ललित यांचा. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळला. 1 धाव तर इथे वेगात पूर्ण आहे. 1 धाव तर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. प्रेक्षकांना तुम्हाला जर सामना आवडला असेल तर नुसते उभे राहू नका, बसू नका. जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांना इथे सपोर्ट करा. 35 धावा 24 चेंडू मध्ये करायच्या होत्या. ती मॅच आली आहे 1 चेंडू आणि 1 धावेवरती. काय मॅच रंगली आहे. 1100 प्रेक्षक आज ऑनलाईनला देखील जोडलेत आणि इथे जवळपास 1000च्या वरती आहेत. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. सामना तर बरोबरीत सुटलाय. जर 1 धाव इथे मिळू दिली नाही तर सुपर ओव्हर नक्की होणार. अन्यथा डॉन 11 हा संघ इथे विजय देखील मिळवेल. संविधान 11 डॉन 11. इथे आपण पाहतोय 1 धावेची गरज आहे. समर्थ कडू, एक्सपिरियन्स, अनुभव. 1 चेंडू मध्ये 1 धाव करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर, ज्या गोलंदाजाने आतापर्यंत या सामन्यामध्ये पकड निर्माण करून दिली, रोमहर्षकता वाढवली, ललित चौधरी. इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला रायगडचे खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पुण्यातील इथे आपल्याला पाहायला मिळतील एरवडा भागातील खेळाडू आहेत. म्हणजे इथे सुरू असलेले युद्ध आहे रायगड विरुद्ध पुणे. 1 चेंडू आणि 1 धाव. काय होईल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी बॅटरच्या अवतीभवती इथे सजवलंय कारण 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शेवटचा 1 चेंडू आहे. ठाऊक आहे ही 1 चेंडू आणि 1 धावेची जी गरज आहे ती देखील फार महत्वाची आहे. जर सामना सुपर ओव्हर मध्ये गेला तर संधी अजूनही निर्माण होऊ शकते. वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. 1 चेंडू 1 धाव. 1 बॉल 1. अजून आकडा वाढत चाललाय. 1300 प्रेक्षक आता ऑनलाईन मध्ये जोडले जात आहेत. पुणे नव्हे तर मुंबईमध्ये देखील, रायगडमध्ये देखील काही प्रेक्षक असतील जे ऑनलाईन मध्ये ही मॅच बघतायत. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करावा लागेल का? 1 धाव तिथे आरामात पूर्ण केली आहे. आणि आपण पाहतोय इथे अगदी शेवटच्या चेंडूवरती संविधान ग्रुप डॉन 11 या संघाने बाजी मारली आहे. बॅक टू बॅक 2 सामने जिंकले आहेत आणि दिमाखामध्ये क्वार्टर फायनल मध्ये दाखल होत आहेत. विजेत्या संघाचं अभिनंदन करावं लागेल. परंतु हमराज मृत्युंजय या संघाने देखील 35 धावांमध्ये कडवी झुंज इथे दिली आहे. त्याबद्दल त्या संघाचं देखील मनपूर्वक असं अभिनंदन. चला पुढच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. एका बाजूला सचिन ढवळे प्रहार 11 तर दुसऱ्या बाजूला भरतदादा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिंगरे सरकार ग्रुप या 2 बलाढ्य संघांमध्ये मॅचला सुरुवात केली जाईल. आजच्या दिवसातील 4थ्या मॅचला सुरुवात होईल. परंतु 3 मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण तिन्ही मॅन ऑफ द मॅच इथे प्रदान करणार आहोत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. पहिल्या मॅचचा